नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला शहरातील स्वच्छता मोहीम की फोटो सेशन? अस्वच्छ भागाकडे कोण लक्ष देणार? नागरिकांचा सवाल. अकोटमधील युवकांकडून देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त. अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? वाशिम जिल्ह्यातील घोडबाभूळ खून प्रकरणी आरोपीला अटक. हत्येचा पोलिसांकडून उलगडा. मूर्तिजापूर भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ. संकटमोचन हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली. अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अकोल्यात उत्साह. शहरातील मंदिरांवर आकर्षक रोषणाई. आता सविस्तर बातम्या. अकोला शहरात सखोल स्वच्छता मोहीम राबवण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील 4ही झोनमध्ये विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम कालपासून सुरू करण्यात आली खरी. मात्र ही स्वच्छता मोहीम केवळ फोटो सेशन पुरती मर्यादित राहू नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कालपासून सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेत महापालिका मुख्य कार्यालय ते गांधी चौक मुख्य मार्ग, दुर्गा माता मंदिर परिसर, महाराणा प्रताप बगीचा आतील व बाहेरील परिसर, सिटी कोतवाली जवळील गणेश घाट, मोरणा नदी परिसर, परशुराम चौक, खुलेश्वर परिसर, लक्झरी बस स्टँड आणि अनिकट रिझर्व्ह माता मंदिर परिसरामागील आंबेडकर नगर व जिल्हा परिषद शाळासह विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र ही मोहीम केवळ फोटो सेशन ठरू नये तर त्याचा उपयोग अंमलबजावणीत व नागरिकांप्रती असणारी जनजागृती पूर्ण वेळ राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काल राबवलेली स्वच्छता मोहीम केवळ नावालाच ठरली असल्याच्या चर्चा व्यक्त होत असून स्वच्छता राबविलेल्या भागांमध्ये आज परिस्थिती जैसे थे असल्याची माहिती आहे. तसेच जनता भाजी बाजारातील अस्वच्छता घाणीचे साम्राज्य आरोग्यासाठी हानिकारक ठरत असून यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात डीप क्लीन मोहीम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी संशयितांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून 2 देशी कट्टासह 9 जिवंत राऊंड जप्त करण्यात आले असून पोलिसांच्या कारवाईत दोघांना काल ताब्यात घेण्यात आले होते. अग्निशस्त्र बाळगण्याचा हेतू नेमका काय होता याबाबत चर्चा होत आहे. 16 जानेवारी रोजी अकोट पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे डीबी पथकासह पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अकोट अकोला रोडवर केशरी रंगाची मोटरसायकल घेऊन उभे असलेल्या 2 युवकाकडे देशी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक खाली मॅगझिन मिळून आली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी विहिरीत टाकलेले 2 देशी कट्टे व 9 जिवंत राऊंड एकलव्य आपत्कालीन पथकाचे मदतीने पंचासमक्ष विहिरीतून काढण्यात आले. या प्रकरणी अजय तुकाराम देठे व प्रफुल्ल विनायक चव्हाण यांना मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले. जिवंत काडतूसह व देशी कट्टे आढळल्याने या माध्यमातून युवकांचा नेमका काय हेतू होता याबाबत तर्कवितर्क लावले जात असून पोलीस तपासात पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ही कारवाई अकोट शहर पोलिसांनी केली. वाशिम शहरालगत असलेल्या घोडबाभूळ परिसरात एका युवकाचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला होता. प्राथमिक अंदाजानुसार या युवकाची हत्या झाल्याचा संशय होता. या प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी खून करणाऱ्या आरोपीचा शोध घेत अखेर जेरबंद करण्यात वाशिम पोलिसांना यश आले आहे. इब्राहिम खान, राहणार बिलाल नगर, वाशिम असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 6 जानेवारी 2024 रोजी पोलीस स्टेशन वाशिम शहर हद्दीमध्ये घोडबाभूळ परिसरात एका अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता. सदर इसमास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जीवे मारून फेकून दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला. दरम्यान माहिती मिळाली की मृतक व्यक्ती हा संदीप हटकर वय 20 असून तो वाशिमच्या पांडव उमरा येथील रहिवासी आहे. अधिक तपास केले असता माहिती मिळाली की खून झाला त्याच दिवशी मृतक सोबत आरोपी दिसून आला होता. घटनेनंतर आरोपी इब्राहिम खान हा फरार आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. दरम्यान विचारपूस केली असता इब्राहिमनेच संदीपची हत्या केल्याचे कबूल केले.
या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयासमक्ष हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत. मूर्तिजापूर शहरातील संकटमोचन हनुमान मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी पळवली असून या भागामध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चोरट्यांवर पोलिसांचा वचक राहिला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे. मूर्तिजापूर येथील प्रसिद्ध बियाणी जीन्स संकुलात असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिराच्या आत ठेवलेल्या दानपेटीत जमा केलेली दान रक्कम काल रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. या मंदिराची दानपेटी फोडण्याची ही चौथी घटना आहे. मूर्तिजापूर शहराच्या चोरीच्या घटना वाढल्या असून मूर्तिजापूर पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक संदर्भात या हनुमान मंदिरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. मात्र त्यापूर्वीच अज्ञात चोरट्यांनी दानपेटीत ठेवलेली रक्कम चोरून नेल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या दानपेटीत नेमकी किती रक्कम होती याबाबत माहिती मिळाली नाही. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने अकोला शहरात मंदिरांमध्ये उत्सव साजरा केला जाणार असून यासाठी शहरातील विविध मंदिरे सजविण्यात आली आहेत. मंदिरांवर केलेल्या आकर्षक रोषणाईमुळे मंदिरांचे सौंदर्य अधिक खुलले आहे. अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अकोल्याचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री राजराजेश्वर मंदिर, मोठे राम मंदिर, राणी सती मंदिर, बिर्ला राम मंदिर यासह शहरातील विविध मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. मंदिरांमध्ये भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. तर शहरातील पुरातन तपे हनुमान मंदिरामध्ये रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्ताने रोषणाई करण्यात आली असून मंदिरात रंगबिरंगी पतंगांची आरास करण्यात आली. यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. तपे हनुमान मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. अयोध्या येथे 22 जानेवारीला श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणार असून अभिमानास्पद व ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त धार्मिक स्थळे, शहरे व ग्रामीण भागात सखोल स्वच्छता मोहीम राबवावी व ही मोहीम लोक चळवळ व्हावी असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान, स्वच्छता मोहीम आणि महिला सशक्तीकरण विषयक आढावा बैठक पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. अयोध्येत होणाऱ्या सोहळ्यानिमित्त स्वच्छतेबरोबरच मंदिरांवर रोषणाई व्हावी, गावोगावी प्रभात फेरी उपक्रमात लोकसहभाग असावा, क वर्ग तीर्थस्थळांना रोषणाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश पालकमंत्री यांनी प्रशासनाला दिले. अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात विविध मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अशोक वाटिकेपासून मोर्चा काढत नेहरू पार्क चौकात केलेल्या रास्ता रोकोमुळे चौकात वाहनांच्या रांगा लागल्याने काही वेळ ट्रॅफिक जामचा नागरिकांना सामना करावा लागला. नंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. गोरसेनेच्या वतीने विमुक्त जाती अ प्रवर्गात अवैध मार्गाने जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक करण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये विमुक्त जाती अ प्रवर्गातील एक शासकीय प्रतिनिधी नेमण्यात यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी बॅरिगेड्स लावून रस्ता अडवल्याने आंदोलनकारी आक्रमक झाले होते. बॅरिगेटिंग काढताच बंजारा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी बंजारा समाजाच्या महिला पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होत्या. बंजारा समाजाच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास येणाऱ्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी दिला. रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांची लाईन लागल्यामुळे ट्रॅफिक जामच्या समस्येला तोंड द्यावे लागले. अकोला जिल्ह्यात दुचाकी ट्रिपल सीट वाहनांवर मोटर वाहन कायद्याप्रमाणे विशेष मोहीम राबवत 25 लाखाचा दंड वसूल करण्यात आला असून दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर व नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
2021 ते 2023 या 3 वर्षांमध्ये झालेल्या अपघातात 120 दुचाकी वाहन चालक हे हेल्मेट न घातल्यामुळे मरण पावले आहेत, तर 139 चालक जखमी झाले आहेत. त्यामुळे दुचाकी वाहन चालकांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालकांवर कार्यवाही सुरू करण्यात आली असून विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आल्यास चालकाला 500 रुपये दंड व लायसन्स निलंबनाचा प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभाग यांना पाठवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी दुचाकी वाहन चालविताना नियमांचे पालन करावे असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला यांना पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी आदेश दिले होते की जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये जे ट्रिपल सीट वाहने चालतात अशा वाहनांची 9 जानेवारी ते 15 जानेवारी पावेतोर ट्रिपल सीटची मोहीम घेऊन ट्रिपल सीट चालणाऱ्या वाहनावर जास्तीत जास्त कारवाई करावी. त्याप्रमाणे आपण 6 दिवसामध्ये 2,500 केसेस मोटार वाहन कायद्याप्रमाणे करून 25 लाख रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. तसेच आमचे रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचे उद्घाटन 15 जानेवारी रोजी झाले असून त्यामध्ये दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे गरजेचे आहे. मागील 3 वर्षाचा आपण आढावा घेतला असता हेल्मेट न परिधान केल्यामुळे 120 लोकांचा बळी गेलेला आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की दुचाकी वाहन चालविताना सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा व अपघात टाळावा. आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना अकोला वाशिम यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर चटणी भाकर खाऊ आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांनी चटणी भाकर खाऊन शासनाचा निषेध केला. 18 ऑक्टोबर 2023 पासून संपूर्ण राज्यातील आशा वर्कर्स राज्यव्यापी संपावर गेल्या आहेत. आशा स्वयंसेविकांना कोणत्याही प्रकारची ऑनलाईन कामं सांगण्यात येऊ नयेत. आशा स्वयंसेवकांना दरवर्षी दिवाळीपूर्वी 1 महिन्याचा मोबदला बोनस स्वरूपात देण्यात यावा. ऑक्टोबर 2018 नंतर केंद्र शासनाने आशा स्वयंसेवकांच्या वेतनात वाढ केली नाही. केंद्र शासनाकडून वेतनात वाढ तात्काळ करण्यात यावी. आशा स्वयंसेवकांना किमान वेतन लागू करीत शासकीय सेवेत सामावून घ्यावे. आशा वर्कर यांना दिवाळीपूर्वी 2,000 बोनस देण्यात यावा, तर त्यांना प्रति महिना 7,000 रुपये वेतन देण्यात यावे. इतर मागण्यांसाठी चटणी भाकर खाऊ आंदोलन करण्यात आले. आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांनी मागण्या रेटून धरल्या होत्या. यापुढे तीव्र आंदोलन छेडणार असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री यांनी आशांना 7,000 रुपये मानधन वाढ, 2,000 रुपये दिवाळी बोनस आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधन वाढ जी मंजूर केली, पण ती तोंडी मंजूर केली. फक्त आश्वासन दिलं, त्याचा लिखित कुठलाही जी.आर. आशा व गटप्रवर्तकांना प्राप्त झाला नाही. त्यामुळे कृती समितीच्या या आंदोलनात आज आणि जे काही आमचं मानधन आहे मागील काळातलं ते सुद्धा पेंडिंग आहे, म्हणजे अजून ते सुद्धा आशांना मिळालेले नाही. तर आमच्या कामगारांवर उपाशी मारण्याची वेळ आलेली आहे. आमच्या चटणीवर तेल नाही, म्हणून या आंदोलनातून आम्ही शासनाला हा संदेश देत आहोत की आमच्या ताटातलं जे डाळ भात तुम्ही काढून घेतलेला आहे ते डाळ भात आम्हाला देण्यात यावं आणि आमच्या मानधनवाढीचा जो जी.आर. आहे तो लवकरात लवकर काढण्यात यावा. काय केलं आज आम्ही इथे घरून चटणी आणि भाकरी आणल्या आणि त्या इथेच खात आहोत. या आंदोलनाद्वारे आम्ही शासनाला हा संदेश देत आहोत की आमच्या चटणीवरचं तेल आणि आमच्या ताटातलं जे अन्न आहे ते तुम्ही आम्हाला द्यावं. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला शहरातील स्वच्छता मोहीम की फोटो सेशन? अस्वच्छ भागाकडे कोण लक्ष देणार? नागरिकांचा सवाल. अकोटमधील युवकांकडून देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त. अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? वाशिम जिल्ह्यातील घोडबाभूळ खून प्रकरणी आरोपीला अटक. हत्येचा पोलिसांकडून उलगडा.
मूर्तिजापूर भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ, संकटमोचन हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली. अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अकोल्यात उत्साह, शहरातील मंदिरांवर आकर्षक रोषणाई. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.